नमस्कार. क्रीडा विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकू सिंग यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. रिंकू सिंग यांचे वडील खानचंद्र सिंग यांचं निधन झालेलं आहे. ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार खानचंद्र सिंग हे गेल्या काही दिवसापासून स्टेज 4 लिव्हर कॅन्सरशी झुंज देत होते. 2 दिवसापूर्वी त्यांची प्रकृती अधिकच खालवली, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. त्यांना सतत रेनल रिप्लेसमेंट थेरपी सुद्धा दिली जात होती. मात्र अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. या सगळ्यात रिंकूची देशसेवा आणि त्यांचं दुःख हे मन हेलावून टाकणार आहे. वडिलांची प्रकृती गंभीर असतानाही रिंकू झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियात परतला होता. चेन्नईतील सराव सत्र सोडून तो आधी वडिलांना भेटायला गेला आणि पुन्हा त्याच रात्री तो देशासाठी संघात सामील झाला. तो प्लेइंग 11 मध्ये नव्हता, पण बदली खेळाडू म्हणून तो फिल्डिंगसाठी मैदानात उतरला. मैदानात असताना त्याच्या चेहऱ्यावर वडिलांच्या तब्येतीचं स्पष्ट टेन्शन दिसत होतं. त्या तणावात त्याच्या हातून एक कॅचही निसटला. मात्र कॅप्टन सूर्यकुमार यादवने त्याला काहीच म्हटलं नाही, कारण सर्वांनाच रिंकूच्या मनस्थितीची कल्पना होती. सामना संपल्यानंतर रिंकू पुन्हा रुग्णालयात जाण्यासाठी निघाला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. भारताने झिम्बाब्वे विरुद्ध विजय मिळवल्याचा आनंद एका बाजूला असतानाच रिंकूला मात्र आपल्या वडिलांना गमवावं लागले. वडिलांच्या निधनाची बातमी समजतात रिंकू सिंग चेन्नईहून तात्काळ दिल्लीसाठी रवाना झालेला आहे. अंत्यविधी आटोपल्यानंतर तो पुन्हा संघात सामील होईल. IPL मध्ये यश दयालला एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स मारून प्रकाश झोतात आलेला आणि त्यानंतर टीम इंडियाचा हुकमी एक्का बनलेला रिंकू आज एक मोठ्या वैयक्तिक दुःखातून जात आहे. या कठीण प्रसंगात संपूर्ण देश रिंकू सिंग आणि त्याच्या कुटुंबासोबत आहे.